आज बनवूया घुगऱ्या। तुम्ही हा प्रकार कधी खाल्ला आहे का हो? कारण आमच्याकडे याला घुगऱ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. अगदी कमी आणि मोजक्या साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी जी आहे ना, ती खरंच खूप भन्नाट लागते, अप्रतिम लागते. आता हल्ली कुणी बनवत नाही आहे, पण पूर्वी आहे ना माझी आजी अशा अख्ख्या तुरीपासून आहे ना घुगऱ्या बनवायची आणि खरंच खूप टेस्टी लागायचं. तर तसंच मी माझ्या आजीप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही रेसिपीसुद्धा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर काय करायचं आहे मंडळी, सर्वात अगोदर आहे ना जी अख्खी तूर असते ना ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. सेम जशी आपण कडधान्याला भिजू घालतो ना, सेम तीच प्रोसेस इथे वापरायची आहे. आता काय करूया, कुकरच्या आपल्याला अगदी 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर इथे मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. अगदी 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ही जी अख्खी तूर आहे ना मऊसूत शिजली जाते. आता देऊया फोडणी. फोडणीसुद्धा खूप सिंपल पद्धतीने आहे बरं का. तर 2 ते 3 चमचे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये थोडेफार जिरे टाकून घ्यायचे आहे आणि खूप सारा बारीक चिरलेला कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये. लगेचच कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे टोमॅटो यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. टोमॅटो मऊ झाला की यामध्ये टाकायचं आहे घरगुती लाल तिखट. सर्व असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आता टाकूया हे जे आपण अख्खी तूर शिजवून घेतलेली आहे ना, तर ती टाकलेली आहे. त्यामधलं पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण आपण शिजवते वेळेसुद्धा मीठ यामध्ये टाकलेलं होतं. यासाठी थोडंफार चाकूनच यामध्ये मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये ही जी रेसिपी आहे ना ती बनवून तयार होते. आणि सर्वात शेवटी आपल्याला यावरती टाकायची आहे खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर. मंडळी, आमच्या इकडे याला घुगऱ्या असे म्हटले जाते. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक भाजीला वगैरे वेगवेगळं काहीसं नाव असतं. तर तसंच काहीसं आमच्या इकडे सुद्धा ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आता ह्या घुगऱ्या ज्या आहेत ना ते एका बाउलमध्ये घेऊया. त्याच्यावर यामध्ये टाकायचा आहे खूप सारा कांदा, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि वरून लिंबू पिळून खायचं, मस्त लागतं. एकदा नक्की ट्राय करून पहा.